ही गोष्ट आहे रोहनची. रोहन एक अफलातून चित्रकार होता. त्याच्या हातात जणू काही जादू होती. कॅनव्हासवर रंग उतरले की चित्र बोलायला लागायचं. निसर्ग, माणसं, त्यांच्या भावना तो इतक्या सहजतेनं कॅनव्हासवर उतरवायचा की पाहणाऱ्यानं फक्त थक्कच व्हावं. पण त्याची ही अद्भुत कला फक्त त्याच्या एका लहानशा बंद खोलीपुरतीच मर्यादित होती. त्या खोलीच्या बाहेरच्या जगाला त्याच्या या प्रतिभेची कल्पनाही नव्हती. कारण रोहनला भीती वाटायची, प्रचंड भीती. मी काढलेली चित्र लोकांना आवडली नाही तर? कुणी माझ्या कलेची चेष्टा केली तर? मी एक अयशस्वी चित्रकार म्हणून ओळखला गेलो तर? हे जरतरचे विचार त्याच्या मनात विषासारखे पसरले होते. भीती आता फक्त एक भावना नव्हती, तर ती त्याची सवय बनली होती. आणि याच सवयीनं त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गिळून टाकला होता. त्याचे मित्र त्याला नेहमीच म्हणायचे, रोहन, अरे तुझ्या हातात जादू आहे, तू तुझ्या चित्रांचं प्रदर्शन भरवलंच पाहिजे. पण हे ऐकून त्याला प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्याची भीती आणखीनच वाढायची. प्रदर्शन म्हणजे लोकांसमोर जाणं, आपल्या कलेला त्यांच्यासमोर ठेवणं आणि त्यांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रियेला सामोरं जाणं. या कल्पनेनंच त्याच्या काळजाचा ठोका चुकायचा. त्याच्यासाठी त्याची खोली एक सुरक्षित किल्ला होती आणि बाहेरचं जग एक भयंकर युद्धभूमी. त्याच्या मनात श्रद्धा आणि भीतीचं एक द्वंद्व सतत सुरू असायचं. आतून कुठून तरी एक बारीकसा आवाज यायचा, रोहन, तू हे करू शकतोस. पण भीतीचा आरडाओरडा इतका मोठा असायचा की तो बारीक आवाज नेहमीच दाबला जायचा. त्याचे दिवस याच मानसिक ओढाताणीत जात होते. तो चित्र काढायचा, पण ती कुणालाही न दाखवता एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा. त्याची खोली अप्रतिम चित्रांनी भरलेली होती, पण त्याचं आयुष्य मात्र रिकामं आणि उदास होतं. भीती एखाद्या न दिसणाऱ्या साखरीसारखी बनली होती, जिनं त्याची प्रतिभा आणि स्वप्न दोन्ही जखडून ठेवली होती. आणि भाग 2, आव्हानाची वाढ. एक दिवस शहरातल्या सगळ्यात मोठ्या आर्ट गॅलरीनं एका राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेची घोषणा केली. ही शहरातल्या कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी होती. रोहनच्या मित्रांनी लगेच त्याला ही बातमी सांगितली. रोहन, हीच ती संधी आहे, यावरी तुला भाग घ्यायलाच हवा, त्याचा मित्र समीर मोठ्या उत्साहानं म्हणाला. ही बातमी ऐकून रोहनच्या पोटात अक्षरशः खड्डा पडला. एका क्षणासाठी त्याच्या मनात आशेची एक छोटी लहर चमकून गेली. त्यानं डोळे मिटून कल्पना केली की त्याचं चित्र त्या मोठ्या आर्ट गॅलरीत लागलंय आणि लोक कौतुकानं त्याच्याकडं पाहत आहेत. पण दुसऱ्याच क्षणी भीतीचं एक मोठं वादळ त्याच्या मनात उठलं. राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा? अरे देवा, तिथे माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आणि अनुभवी कलाकार असतील. त्यांच्या चित्रांपुढे माझं चित्र कुठे टिकणार? लोकांनी मला नाकारलं तर? तो अपमान मी कसा सहन करू? हे नकारात्मक विचार त्याच्यावर पूर्णपणे ताबा मिळवू लागले. भीतीची एक वाईट सवय असते, ती वास्तवापेक्षा नेहमीच मोठी आणि भयानक भासते. रोहनच्या बाबतीत नेमकं तेच घडत होतं. तो त्या संकटाचा विचार करत होता, जे संकट खरं तर अजून आलेलंच नव्हतं. तो फक्त नकारात्मक शक्यतांच्या जगात जगत होता. दिवसेंदिवस त्याचा हा आतला संघर्ष वाढतच चालला होता. रात्रीची झोप उडाली होती. तो कॅनव्हास समोर उभा राहायचा, पण त्याचे हात ब्रश उचलायला तयार नसायचे. भीती त्याच्या कलेवर, त्याच्या सर्जनशीलतेवर मात करत होती. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येत होता आणि रोहनचा निश्चय अधिकच कमजोर होत होता. त्याच्या मनात एक सुरक्षित विचार आला, प्रयत्नच केला नाही तर अपयशही येणार नाही. हा विचार त्याला खूप सुरक्षित वाटत होता, पण तोच एका मोठ्या अपयशाचा मार्ग होता. प्रयत्न न करण्याचं अपयश. भीती माणसाला निष्क्रिय बनवते. रोहन त्याच निष्क्रियतेच्या गर्तेत खोलवर जात होता. त्यानं मनाशी ठरवून टाकलं, मी अर्ज भरणार नाही. मी या स्पर्धेसाठी
तयार नाही. भाग 4. बदलाची साखळी. अर्ज भरला, पण रोहनच्या मनातली धाकधूक थांबली नव्हती. माझी निवड होईल का, हा एकच प्रश्न त्याला रात्रंदिवस सतावत होता. आठवडाभरानंतर सकाळी सकाळी त्याला एक ईमेल आला स्पर्धेच्या आयोजकांकडून. धडधडत्या छातीनंच त्यानं तो ईमेल उघडला आणि पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, अभिनंदन, प्रदर्शनासाठी तुमच्या चित्राची निवड झाली आहे. रोहनचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यानं तो ईमेल पुन्हा पुन्हा आणि पुन्हा वाचला. राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी त्याच्या चित्राची निवड झाली होती. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्या गोष्टीची तो कल्पना करायलाही घाबरत होता, ती गोष्ट आज प्रत्यक्षात घडली होती. श्रद्धेच्या त्या एका लहानशा पावलानं त्याला त्याच्या भीतीपेक्षा कितीतरी मोठं यश दिलं होतं. पण ही तर फक्त सुरुवात होती. प्रदर्शनाच्या तयारीसाठी त्याला गॅलरीत जावं लागलं. तिथे त्याची ओळख इतर अनेक कलाकारांशी झाली. सुरुवातीला तो थोडासा संकोचला, पण जेव्हा ते स्वतःहून त्याच्या चित्राबद्दल, त्याच्या रंगांच्या वापराविषयी आणि त्याच्या विचारांबद्दल आपुलकीनं बोलायला लागले, तेव्हा त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. त्याला जाणवलं की हे जग तितकंही भीतीदायक नाही आहे जितकं तो आपल्या मनातल्या बंद खोलीत बसून समजत होता. त्याला हेही कळलं की प्रत्येक कलाकाराच्या मनात थोडी का होईना भीती असतेच, पण यशस्वी कलाकार त्या भीतीला स्वतःवर ताबा मिळवू देत नाहीत. ते कृतीवर विश्वास ठेवतात. शब्दांपेक्षा कृती नेहमीच मोठी असते, हा धडा तो आता प्रत्यक्ष अनुभवातून शिकत होता. प्रत्येक नवीन अनुभवासोबत त्याच्या मनातली भीतीची भिंत हळूहळू ढासळत होती. तो आता एका अंधाऱ्या खोलीत बंद नव्हता, तर एका विशाल आणि तेजस्वी जगात वावरत होता, जिथे त्याला त्याच्यासारखेच स्वप्न पाहणारे अनेक जण भेटत होते. श्रद्धेच्या त्या एका लहान कृतीनं सकारात्मक बदलांची एक मोठी साखळीच सुरू केली होती. भाग नवीन वास्तव. अखेर प्रदर्शनाचा दिवस उजाडला. आर्ट गॅलरी लोकांच्या गर्दीनं फुलून गेली होती. रोहनचं चित्र एका महत्त्वाच्या जागी लावलं होतं. तो लांबूनच आपल्या चित्राकडे पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं, पण आजच्या त्या धडधडण्यात भीती नव्हती, तर एक आत्मविश्वासपूर्ण उत्सुकता होती. थोड्या वेळाने एक वयस्कर गृहस्थ त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, बार, हे चित्र तुझं आहे का? रोहनने आदराने होकारार्थी मान डोलावली. ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, तुझ्या चित्रात एक विलक्षण शांतता आणि खोली आहे. ते थेट काळजाला स्पर्श करतं. खूप सुंदर. ते शब्द ऐकून रोहनचे डोळे पाण्याने भरून आले. ज्या कौतुकाच्या 2 शब्दासाठी तो आयुष्यभर आसुसला होता, ते आज त्याला मिळत होते. आणि केवळ एका व्यक्तीकडून नाही, तर दिवसभरात अनेक लोकांनी येऊन त्याच्या कलेचं भरभरून कौतुक केलं. त्याला स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही, पण त्याचं त्याला काहीच वाटलं नाही, कारण आज त्याने बक्षिसापेक्षाही खूप मोठी गोष्ट जिंकली होती. त्याने स्वतःवरचा गमावलेला विश्वास परत जिंकला होता. आज तो एका नवीन जगात उभा होता, जिथे भीती नव्हती तर श्रद्धा होती, जिथे संकोच नव्हता तर आत्मविश्वास होता, जिथे अंधार नव्हता तर त्याच्या प्रतिभेचा लख्ख प्रकाश होता. त्याने आजोबांच्या त्या वाक्याचा खरा अर्थ आज जगला होता. तुमची श्रद्धा तुमच्या भीतीपेक्षा मोठी असू द्या. एका लहानशा पावलाने त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकलं होतं. मित्रांनो, रोहनची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की भीती आपल्या मनात असते, बाहेरच्या जगात नाही. ती आपल्या विचारांनी वाढवलेली एक सावली आहे. पण जर आपण श्रद्धेचं, आत्मविश्वासाचं एक लहानचं पाऊल उचललं, तर आपण मोठ्यात मोठ्या भीतीवरही मात करू शकतो. म्हणून तुमच्या आतल्या प्रतिभेला भीतीमुळे अंधारात ठेवू नका. एक पाऊल पुढे टाका. तुमची श्रद्धा तुमच्या भीतीपेक्षा मोठी असू द्या आणि मग बघा, हे संपूर्ण जग तुम्हाला आपलंसं करायला तयार असेल.